हा 2024 युपीएससीचा पेपर आहे. ठीक आहे. आपल्याला डेली बेसिसवरती 5 क्वेश्चन्स बघायचे जे आपण सिच्युएशनल अवेअरनेसच्या बेसिसवरती सॉल्व्ह करू शकलो असतो. 25चा आपण आता घेणार नाही कारण आपल्याकडे त्याची आन्सर की नाही. ओके. सो त्याच्या बाबतीमध्ये की आपण म्हणू की आन्सर असं काही नाही, युपीएससीच्या बाबतीमध्ये ते बदलू शकतं. स्टील काही वेळानंतर आपण 25चा बघू, पण आधी 24 वरती आपण फोकस ठेवणार आहोत. सो क्वेश्चन बघण्याची आपल्याला फक्त काय करायचे, आता सवय लावायची आहे की काही प्रश्न तरी ऍटलिस्ट आपल्याला अटेम्प्ट करता येत आहेत का, समजता येत का याचा विचार करायचा आहे. सो रीड दिस क्वेश्चन नंबर 17. 17 नंबरचा क्वेश्चन रीड करायचा आहे. विथ रेफरन्स टू perfluoroalkyl and polyfluoroalkyl substances PFAS that are used in making many consumer products, consider the following statement. Okay. आता हे वाचतानाच एक गोष्ट डोक्यामध्ये फिक्स घ्या की ना, प्रत्येक ठिकाणी बरोबरच वाचलं पाहिजे असं काही हे नसतं. आपल्याला ती सवय लागलेली असते की ते प्रॉपर प्रोनाउन्सिएशन झाल्याशिवाय पुढे जायचं नाही. परीक्षेमध्ये काय व्हायला पाहिजे, ही जी गोष्ट आहे ना ती पटकन स्कॅन करून पुढे जायला पाहिजे. इथं कुठला सबस्टन्स दिलाय त्याच्या नावाशी काही संबंध आहे का पुढचा, हे जर असेल तर आपण या नावावरती पुन्हा येऊ. पण हे का पटकन काय करायला पाहिजे, स्कॅन करायला पाहिजे. जर तुम्ही विचारलं परफ्लोरोअल्काइल, प्लॉरिफ्लोरोअल्काइल आणि ते वाचताना माझा टाइम घालवते, काही सेकंद पण काय करतात, मॅटर करतात. सो आपल्याला काय लक्षात आलंय की काही सबस्टन्स आहे आणि काहीतरी केमिकल नाव दिसतोय, याच्या पलीकडे त्याचं काही घेणं देणं आपल्याला नाही. that are used in making many consumer products. सो हा जो काही सबस्टन्स आहे तो कशासाठी वापरला जातो, कंझ्युमर प्रोडक्ट्स म्हणजे जे गोष्टी आपण कंझ्युम करतो अशा गोष्टींसाठी वापरला जातो. करेक्ट स्टेटमेंट विचारलेले आहेत. यातला कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे. सी द पॉसिबिलिटीज ऑल 3 माइट बी करेक्ट. आपल्याला लगेच ते पण बघायचंय, म्हणजे की फक्त 2च बरोबर आहेत का 3 पैकी, की एकच बरोबर आहे का 3 पैकी, हे पण समजलं पाहिजे. सो इफ पॉसिबिलिटीज ऑल 3 माइट बी करेक्ट, सो त्या दृष्टीने पण आपल्याला बघायचं. समजा इथे असं असतं ना की हा ऑप्शन नसता आणि दुसराच काहीतरी कॉम्बिनेशन असता, मी म्हटलं की नन ऑफ द अबोव, तर आपल्याला या 3 पैकी फक्त एक चुकीचा ऑप्शन शोधायचा होता. म्हणजे एक प्रकारे ऑड मॅन आउट सारखा ऑप्शन शोधायचा होता, कारण गणित बदलले. सो आधी काय बघायला पाहिजे, काय पॉसिबिलिटी आहे, ऑल ऑफ द अबोवची एक पॉसिबिलिटी आहे का. ओके. So PFAS are found to be widespread in a drinking water, food and food packaging material. This is the first statement. PFAS are not easily degraded in the environment. Okay. Persistent exposure to PFAS can lead to bioaccumulation in animal bodies. Now, task in front of you is to not go to the what is the answer. Okay. See, तुम्हाला जेव्हा परीक्षेमध्ये पण तुमचा एखादा प्रश्न बरोबर येईल ना, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही की तुमचा प्रश्न बरोबर आला. माझा प्रश्न असेल वाय, व्हॉट इज युअर थॉट प्रोसेस इन दॅट कंटेक्स्ट. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला प्रश्न बरोबर येतो पण का आला याचं रिझनिंग सांगता येत नाही, ते नाही करायचं आपल्याला. म्हणजे बऱ्याच लोकांना काय करतं, टेस्ट सिरीज मध्ये 100, 110, 120 मार्क येतात, पण मग ती प्रिलिम मध्ये युपीएससीच्या दिसत नाही. तसं जर अवॉइड करायचं असेल तर त्याच्या मागची थॉट प्रोसेस कळली पाहिजे. प्रॉपर मेथोडॉलॉजीने गेलो तर ते एरर कमी होतात. बघा, आपण जे काही बोलणार आहोत किंवा जे काही बघणार आहोत त्याने तुम्हाला 100% अॅक्युरसी येणार नाही, अँड दॅट इज नॉट बेसिकली प्रॅक्टिकली पॉसिबल इन द केस ऑफ प्रिलिम. ओके. बट मिनिमाइज करू शकतो आपण आपल्या एरर्सला. ठीक आहे. त्या केसमध्ये द स्टेप इज डोंट गो फॉर आन्सर, बट इन दिस 3 स्टेटमेंट टेल मी 1 स्टेटमेंट दॅट माइट बी ऍब्सोल्युटली करेक्ट और दॅट माइट बी ऍब्सोल्युटली इनकरेक्ट. सो पिक 1 स्टेटमेंट जे एकदमच चुकीचं आहे किंवा एकदमच बरोबर आहे. क्लिअर, कळलंय टास्क तुम्हाला. सो प्रॉपरली रीड करा. कोणतं असं स्टेटमेंट वाटतंय जे तुम्हाला असं वाटतं की मी इन्क्लूड करायला पाहिजे, किंवा कोणतं असं स्टेटमेंट जे मी एक्सक्लूड करायला पाहिजे. इन्क्लूड म्हणजे ते करेक्ट आहे, एक्सक्लूड म्हणजे इनकरेक्ट आहे. फर्स्ट स्टेटमेंट इन्क्लूड करायला पाहिजे.
फर्स्ट स्टेटमेंट इन्क्लूड करायला पाहिजे. का बरं? कारण तिथे म्हणजे वाईड स्प्रेड प्रोडक्ट्स मध्ये यूज केला जातो आणि वरती पण दिलेले मेनी कंझ्युमर प्रोडक्ट्स. ठीक आहे, सगळ्यांना वाटतं की पहिला यायला पाहिजे. दिसतंय का तुला आकांक्षा तिथून? दिसतंय ना नक्की? इकडे जागा नाही तर पुढे. ओके. फाउंड टू बी वाईड स्प्रेड इन ड्रिंकिंग वॉटर, फूड पॅकेजिंग मटेरियल. आणि इथं काय म्हणताय? मेनी कंझ्युमर प्रोडक्ट. सी, जर तुम्हाला प्रिलिम मध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे आहेत, एरर मिनिमाइज करायचे आहेत, तुम्हाला काय माहिती आहे याच्यापेक्षा तिथे काय दिलेलं आहे याला पहिली प्रायोरिटी दिली पाहिजे. आले लक्षात? तिथे काय दिलंय ती गोष्ट मेनी कंझ्युमर प्रोडक्ट मध्ये दिसते, बरोबर? म्हणून मी म्हणतो की जीएसचा पेपर पण कॉम्प्रिहेन्शनचा पेपर असतो. दुसरं ते म्हणतात की वाईड स्प्रेड दिसतं ड्रिंकिंग वॉटर, फूड पॅकेजिंग. आहे का लॉजिकल कनेक्शन? सो दिस माइट बी करेक्ट स्टेटमेंट, राईट? सो इफ आय इन्क्लूड दॅट, एक ऑप्शन इलिमिनेट होते. परत एकदा जर ते वाटत असेल तर लगेच काय करायचं? इलिमिनेट करून घ्यायचं. आता यातलं कोणतं प्रॉब्लेमॅटिक वाटतंय का? अजून कोणतं स्टेटमेंट वाटतं की जे इन्क्लूड करायला पाहिजे किंवा एक्सक्लूड करायला पाहिजे? सेकंड वालं इझिली डिग्रेडेड आणि कन्झ्युम अशा दोघांमध्ये रिलेशन बसत नाही. नॉट इझिली डिग्रेडेड. सेकंड वाला वाय? नॉट इझिली डिग्रेडेड. मग तुम्हाला काय वाटतं इझिली डिग्रेड होत असेल? ज्यावेळेस ते वाईड कन्झ्युम व्हायला लागलं सो ते म्हणजे जास्त आहे की वाईडली कन्झ्युम होतं याचा अर्थ ते डिग्रेडेबल असेल असं कसं काय? म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातंय म्हणून का वापरलं जातंय? कारण ते डिग्रेडेड असं थोडीच आहे. आपण पण प्लास्टिक वापरतो आपल्या कन्व्हिनियन्स साठी वापरतो, त्याचं नेचरचा वगैरे काही संबंध बघतो का? ड्रिंकिंग वॉटर. शिवम काय? सेकंड. थर्ड स्टेटमेंट, पर्सिस्टंट एक्सपोजर टू PFAS कॅन लीड टू बायोअक्युमुलेशन इन ॲनिमल बॉडीज. काय प्रॉब्लेम याच्यामध्ये? याचा प्रॉब्लेम वाटतोय का तुला ॲनिमल बॉडीजचा? का वाटतोय मृगजा? काय सर थर्ड वाला करेक्ट वाटतंय कारण की ते कंझ्युम केलं जातं आणि ते बायोअक्युमुलेशनचा पण पॉसिबल असतो. ओके बर. दुसरं सर चुकीचं वाटतंय कारण की जर ते डिग्रेडेड लवकर होत नसेल तर त्याच्यावरती बॅन वगैरे आणला असतं. मग मेनी कंझ्युमर वा, मग इंडियामध्ये तर सगळंच बॅन व्हायला पाहिजे होतं. जे दुसऱ्या देशामध्ये गोळ्या बॅन आहेत ते आपण स्वतः जाऊन मेडिकल वाल्याला मागून घेऊन येतो. क्रोसिन वगैरे सारख्या गोळ्या बॅन आहेत बाहेर, आपण असं म्हणजे चणेपुटाने घेण्यासारखे गोळ्या घेतो त्या. तर हे काही लॉजिक रिझनिंग नाही की ते बॅन असेल. फूड पॅकेजिंग दिलेलं आहे ना, मध्ये पण म्हटलंय. पॅकेजिंग मध्ये मग डिग्रेड म्हणजे प्लास्टिकचे असेल मग ते डिग्रेड होणार नाही असं पण. म्हणजे फूड पॅकेजिंग मध्ये वापरता याचा अर्थ ते डिग्रेड होत नसेल, इझिली डिग्रेड होत नसेल. कारण पॅकेजिंग प्लास्टिक मध्ये वगैरे होते. अजून कोणाला काय विचार करायला मला वाटतं? ते थर्ड स्टेटमेंट वरून आपण सेकंड स्टेटमेंट करू शकतो. म्हणजे थर्ड वरून सेकंड काय करू शकतो? बरोबर घेऊ शकतो. ओके. म्हणजे थर्ड मध्ये असं दिलं की कॅन लीड टू बायोअक्युमुलेशन. म्हणजे जर बायोअक्युमुलेट होत असेल तर ते इझिली डिग्रेड नसेल. ओके. जर थर्ड ते बायोअक्युमुलेट होत असेल तर कदाचित इझिली अक्युमुलेट होत नसेल. हे पण एक इंटरकनेक्शन आहे, लॉजिकल थॉट प्रोसेस आहे. अजून काय विचार करतायत? सर थर्ड बरोबर वाटतं. थर्ड बरोबर वाटतं. ओके. का? कारण सर आपण सतत एक गोष्ट लक्षात घ्या, आपण हे जे सगळे विचार घेतोय ना त्याच्यावरून आपल्याला लक्षात यायचं की मोस्ट प्रोबॅबली लॉजिकल थॉट प्रोसेस कोणता असतो. म्हणजे मी काहीतरी विचार, आपण काय करतो ते लॉजिकल शब्दाला माझ्या कंटेक्स्ट मध्ये ते बरोबर आलं की मग लॉजिकल, असं नसतं. म्हणजे माझी पॉसिबिलिटी मार्क्स ते क्वेश्चन बरोबर येण्याची कशी इन्क्रीज करता येईल याचा विचार व्हायला पाहिजे. काय विचार आहे? थर्ड का बरोबर वाटतं? सर कुठलीही गोष्ट एक्सेसिव्ह मध्ये झाली की ते अक्युमुलेट होत जाते. तर मग आपण जर हे पण म्हणजे जास्त घेतलं तर मग ते बायोअक्युमुलेशन. ओके. अजून काय विचार करताय तुम्ही? अजून काही आहे का थॉट प्रोसेस की ज्याच्यामुळे हे बरोबर किंवा चूक होऊ शकतं? मी तुमच्या इतका हुशार नाही, माझ्यासारखा विचार करून बघा, एकदम सामान्य माणसासारखा कॉमन सेन्सनी विचार करून बघा की का बरं थर्ड स्टेटमेंट मध्ये कॅन लीड टू म्हणजे सो ती पॉसिबिलिटी असू शकते. म्हणजे कॅन थर्ड स्टेटमेंट मध्ये. ओके. ते करेक्ट असू शकते. ओके. याचा टोन पण बघा, अपार्ट फ्रॉम व्हॉट यू आर सेइंग कन्सेप्च्युअल बायोकम्युलेशन होऊ शकतं, याचा टोन पण काय? पर्सिस्टंट एक्सपोजर, सतत त्याचा एक्सपोजर. आणि ते पण दिले असं नाही
मियर एक्सपोजर, परसिस्टंट एक्सपोजर, सतत त्याला आपण एक्सपोज राहिलो, persistent exposure to PFAS can lead to bioaccumulation in animal bodies. So again, the tone is a bit soft. Examiner ने खूप असं एक्स्ट्रीम स्टेटमेंट त्याच्यामध्ये काही दिलेलं नाही. So most probably third is also right. Now we have to focus on the second statement. What we can think. सर मला तिन्ही स्टेटमेंट बरोबर वाटतं, कारण सेकंड आणि थर्ड एका कोरिलेशन मध्ये आहे. आणि फर्स्ट स्टेटमेंट का बरोबर आहे, कारण त्याच्यामुळे ते न्यूज मध्ये असेल म्हणून ते विचारलं सर. सेकंड स्टेटमेंट बद्दल. हा, कारण बायोकल्युमेशन जेव्हा डिग्रेड होत नाही. एक्झॅक्टली. दिस इज द सिम्पल थॉट प्रोसेस जी मला पाहिजे होती. जर ते इझिली बायोडिग्रेड होत असेल तर आपल्याला इन्व्हायरमेंट आणि कन्झर्वेशनचा प्रश्न आहे ना, त्यात कशाला विचारतील. सी, इट इज अ थ्रेट, इट इज अ इश्यू, त्यामुळे ते विचारलं जात आहे. आले लक्षात. तुम्ही जो विचार करत होता ना ते एक्झॅक्ट रिव्हर्स विचार करा. तो प्रॉब्लेम आहे म्हणून तर विचारला गेलाय ना. एकदा ना त्यांनी एक स्पीसीजचं नाव दिलं होतं आणि ते म्हटलं ते रिसेंटली न्यूज. वाय? त्यांनी दिलं होतं कॉस्मेटिक प्रोडक्ट, इन्व्हायरमेंटल थ्रेट. तर आपल्याला सिलेबस काय आहे, इन्व्हायरमेंट आहे ना, याचा अर्थ ते इन्व्हायरमेंटली प्रॉब्लेमॅटिक असणार आहे. सिम्पल त्याचा विचार करा. नॉट इझिली डिग्रेडेड इन द इन्व्हायरमेंट, दॅट्स वाय इट इज इन द न्यूज. सी, आता एक्झामिनर काय करू शकला असता, हा इझिली कट करू शकला असता. PFAS आर नॉट डिग्रेडेड इन द इन्व्हायरमेंट. पण त्यांनी काय केलंय, स्टेटमेंटला हे केलंय, म्हणजे इझिली डिग्रेड होत नाही. असं नाही की डिग्रेडच होणार नाही, ते इझिली डिग्रेड होते आणि म्हणून दॅट्स वाय इट इज अ कन्सर्न. त्याच्या नावात पण बघा काही नॅचरल एलिमेंट वाटतायत का, काय वाटतायत, केमिकल सबस्टन्सेस डायरेक्टली यूज वाटतायत ना. सो डिग्रेड करणं काय असणार आहे, प्रॉब्लेमॅटिक असणार आहे. गो फॉर 1, 2, 3. ओके. आता ही थॉट प्रोसेस जशी करत जाल तुम्ही तशी एक्झाम मध्ये काय होईल, फास्ट होईल. आता आपण काय बघतोय, प्रॉपर वेनी कसं जायचं त्याच्या. आले लक्षात. एका लेवलला तुम्ही याल की फक्त प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की देर इज इंटरकनेक्शन या सगळ्यांमध्ये आणि म्हणून हे बरोबर आहे. सो मियरली कॅन दिलंय म्हणून आपण केलेलो नाही की ऑल ऑफ द, त्यामध्ये लॉजिकली दिसतंय ते कनेक्शन आहे प्रश्नाशी म्हणून. ठीक आहे. तो पहिला प्रश्न 2024चा जो आपल्याला लॉजिकल इलिमिनेशन किंवा सिच्युएशनल अवेअरनेस बेस सॉल्व्ह करता आला असता. क्लिअर. या प्रश्नात काय डाऊट आहे कुणाला? क्वेश्चन नंबर 22. सांगा उत्तर. Statement 1, statement 2, which of the following is correct in respect of the above statement? तुम्ही आता जे सांगितलं लॉजिक त्याप्रमाणे स्टेटमेंट 1 तर करेक्ट असेल, कारण की बारवरचा क्वेश्चन. अगेन लक्षात येते का, एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली तर प्रश्न का विचारला. Many chewing gums contain plastic as a gum base. Many chewing gums found in the market are considered a source of environmental pollution. आता परत मुलांनी त्यावेळेला आचाट बुद्धीचा किचकट प्रयोग करून काहीतरी विचार केला एक्झाम हॉलमध्ये. मग जर ह्याच्यामध्ये च्युइंग गम मध्ये प्लॅस्टिक असेल मग आम्ही खातो कसे. अरे आपण काय खातोय आपल्यालाच माहिती नाही. काही नाही, म्हणजे तुम्हाला जरी विचारलं आहे काय लक्षात, म्हणून तो इश्यू आहे ना, म्हणून तो प्रश्न विचारलाय वाय. त्यामुळे पहिली गोष्ट की ज्या वेळेला तुम्ही प्रश्नांना ऍड्रेस करताय त्यावेळेला काय करा, हा प्रश्न का विचारला जातोय हे अंडरस्टँड करा. सो मेनी च्युइंग गम्स, पुन्हा एकदा बघा एक्स्ट्रीम आहे का स्टेटमेंट, बऱ्याच च्युइंग गम मध्ये आहे. मेनी च्युइंग गम्स फाउंड इन द मार्केट आर कन्सिडर्ड सोर्स ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युशन. मेनी च्युइंग गम कंटेनर्स प्लास्टिक एज अ गम बेस. ओके. ज्या वेळेला स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2 टाईप प्रश्न असतील त्यावेळेला एक गोष्ट करायची, तिथं मध्ये ऍड करायचं बिकॉज. ओके. आणि दोन्ही स्टेटमेंट एकत्र वाचायची. मेनी च्युइंग गम्स फाउंड इन द मार्केट आर कन्सिडर्ड अ सोर्स ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युशन बिकॉज मेनी च्युइंग गम कंटेन्स अ प्लास्टिक एज अ गम बेस. इज देअर अ लॉजिकल कनेक्शन बिटवीन दोज टू स्टेटमेंट्स. हा बिकॉज नंतरचं हे पट्टय का दोन्ही मधलं. व्हॉट शुड बी आन्सर. बरोबर. नाउ सॉल्व दिस क्वेश्चन. 24. वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन. तुम्ही म्हणाले अभ्यास करून आम्ही टॉयलेट ऑर्गनायझेशनचा अभ्यास करू,
तर मग आपल्याला एक 50 वर्षाचा विचार करावा लागेल युपीएससी पास होण्यासाठीचा. बरोबर. इथं युनायटेड नेशन होत नाही. याचं सांगा उत्तर. वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन पुन्हा एकदा काय विचारलंय? करेक्ट. पॉसिबिलिटी आहे का तिन्ही स्टेटमेंट करेक्टची? नो. सो दॅट्स वाय ऍटलीस्ट वन इज इनकरेक्ट. ओके. It is one of the agencies of United Nations. World Toilet Summit, World Toilet Day, World Toilet College are the initiatives of this organization to inspire action to tackle the global sanitation crisis. The main focus of its function is to grant funds to the least developed countries and developing countries to achieve the end of open defecation. हे बरोबर वाटतं. का बरोबर वाटतंय? कारण प्रॉब्लेम तसं डेव्हलपिंग कंट्रीज आणि डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये जास्त आहे. शांत चित्ताने वाचा, सेकंड आणि थर्ड मध्ये गांभीर्याने बघा. स्टेटमेंट Second. 1 रॉंग वाटतं. सेकंड मध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क दिसतं, फंडिंगच्या बाबतीत कुठंच बोललो नाही. आणि थर्ड मध्ये फंडिंगच्या बाबतीत बोललो. बर, कोणतं चुकीचं वाटतं तुला? थर्ड सेकंड वाला थर्ड वाला चुकीचं वाटतं. सेकंड वाला बरोबर वाटतं, थर्डच्या बाबतीमध्ये कन्फ्युजन. मला परत एकदा, विच इज द स्टेटमेंट दॅट शुड बी एक्सक्लुडेड फर्स्ट? फर्स्ट, राईट. युनायटेड नेशनचे ऑर्गनायझेशन मोस्टली आपल्याला न्यूज मध्ये असतात, आणि आपण जेव्हा सिच्युएशनल लॉजिकल इलिमिनेशनच्या टेक्निक बघू, लेसर नोन इनिशिएटिव्ह इज बॅक्ड बाय अ वेल नोन ऑर्गनायझेशन इज युजली इनकरेक्ट. ओके. तितका असतं तर आपल्याला कदाचित तो आपल्या न्यूज मध्ये आला असता. सो इट इज रॉंग. शेवटचं काय दिलंय त्याने ऑप्शन? सो जस्ट फर्स्ट एकच काय होतोय आपला इलिमिनेट होतोय. त्याच्यानंतर आता या दोन मध्ये तुम्हाला डिसाइड करायचं आहे की 2 ओनली 3 ओनली कडे जायचं की 2 and 3 कडे जायचं. आणि ज्या वेळेला तुम्ही विचार करताय त्यावेळेला आपण आता पण बघितलं आधीच्या प्रश्नांमध्ये, त्या स्टेटमेंट्स मध्ये कनेक्शन्स असतात, राईट. या दोन स्टेटमेंटचा एकत्र विचार करा. दुसरं स्टेटमेंट तिसरं स्टेटमेंट यात कॉन्ट्राडिक्शन आहे का? दुसरं स्टेटमेंट तिसरं स्टेटमेंट एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहे का? एकमेकांना ते काय करतायत? पूरक आहेत का? याचा विचार करा. सेकंड स्टेटमेंट मध्ये वर्ल्ड बद्दल बोलत आहे आणि इथे फक्त लिस्ट डेव्हलप आणि डेव्हलपिंग नेशन म्हणजे डिस्क्रिमिनेटरी आहे. परत एकदा काय म्हणतायत? सेकंड स्टेटमेंट मध्ये वर्ल्ड बद्दल बोलत आहे तुमचं. वर्ल्ड टॉयलेट समिट. ओके. आणि इथे फक्त म्हणजे लिस्ट डेव्हलप आणि नाही, पण मग मी असं म्हणेन की डेव्हलप कंट्रीजला यासाठी फंडची गरज आहे का? डेव्हलपिंग कंट्रीजला जास्त आहे ना, तर असायला पाहिजे ना. मेन फोकस आहे फंड्स ग्रँट करायचं, पण मेन फोकस वरच्या स्टेटमेंट मध्ये कसं वर्ल्ड समिट आहे, वर्ल्ड डे अवेअरनेस बद्दल जास्त वाटतंय असं थोडं. मेन फोकस एक्झॅक्टली. रॉंग असू शकतो. सो बघा, हे इनिशिएटिव्ह काय आहेत? वर्ल्ड टॉयलेट समिट, वर्ल्ड टॉयलेट डे, वर्ल्ड टॉयलेट कॉलेज आर द इनिशिएटिव्ह ऑफ दिस ऑर्गनायझेशन टू इन्स्पायर ऍक्शन टू टॅकल द ग्लोबल सॅनिटेशन क्रायसिस. ओके. सो इथे जास्त कशाबद्दल बोलतायत ते? अवेअरनेस. इथे बघा परत एकदा एक्झामिनरने काय केलंय बघा, इट्स वन ऑफ द फंक्शन असं दिलंय का? इट्स मेन फोकस ऑफ इट्स फंक्शन इज टू ग्रांट द फंड्स. ओके. जर हे मेन फंक्शन आहे पैसा देणं, तर ते इथं कुठं जायला पाहिजे होतं? रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे, पण ते होत नाही. याचा अर्थ थर्ड स्टेटमेंट इज इनकरेक्ट. स्टेटमेंट 2 इज करेक्ट. आता हे पण आपण बघणार आहे त्या लॉजिकल इलिमिनेशनच्या याच्यामध्ये, जिथं फंडिंग फायनान्सचा मुद्दा येतो तिथं थोडंसं कॉशियस व्हायचं. आश्वासनं सहज देता येतं, पैसा देणं अवघड असतं. एवढं सिंपल. तो चतुर म्हणतो ना, धन होता सबके पास है पर देता कोई नाही. तसंच आहे ते. मेन फंक्शन जर फंडिंगचं असतं, पैसा देण्याचं असतं, तर ते इथं दिसलं असतं, रिफ्लेक्ट झालं असतं. इथं थोडंसं काय वाटतंय, अशी ऑर्गनायझेशन आहे जी काय करते? अवेअरनेस रिलेटेड काम करते. ओके. अगेन अ क्लासिकल केस ऑफ अ सिच्युएशनल अवेअरनेस बेस्ड क्वेश्चन, जे तुम्ही अभ्यासाच्या बेसिसवरती तिथपर्यंत जाणार नाही. तिसरा प्रश्न, ठीक आहे, जो सोडवता आला असता.
थर्ड ऑप्शन मध्ये वर्ल्ड बँकला पण यूज केला जाऊ शकतो, कारण वर्ल्ड बँकचं होतं त्याच्यावरती वर्क. आपण मग इथे काय दिले की एकदम छोटे ऑर्गनायझेशन दिले, वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन सारखे. सो तिचा हे, आणि पुन्हा एकदा बघा वर्ड बघा कशी यूज केले. त्यामुळे मी म्हणतो की पेपरमध्ये ना मार्किंग खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचे पेपर असा असतो की स्वच्छ भारत अभियानासाठी दिला पाहिजे तो. मग इथे काय करायला पाहिजे, वाचतानाच काय करायला पाहिजे बघा, मेन फोकस. हे जर तुम्ही अंडरलाईन केलं नाही, हे सर्कल नाही केलं तर अॅक्युरसी वाढणार नाही, प्रश्न बरोबर येण्याचे चान्सेस वाढणार नाही. आले लक्षात? ठीक आहे, हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. 100 मिलियन फार्मर्स, 26 नंबर. सो समजा तुमचे सोर्सेस आहेत इंडियन एक्सप्रेस, तुमचे सोर्सेस आहेत द हिंदू, तुमचे सोर्सेस आहेत मटेरियल, विजन आहे असं मटेरियल आहे. तुम्ही म्हणाल की एकदा एक विद्यार्थिनी होती, ती प्रिलिम फेल झाल्यानंतर म्हटली सर मी आता 8 करंट अफेअरचे मॅगझिन फॉलो करणार. ऑल द बेस्ट. 8 कसे करणार, एक लक्षात राहत नाही, 8 कसे करणार, बरोबर. सो हा प्रश्न किंवा हा जो आपण म्हणू सोर्स कुठे होता याचा, तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या जे न्यूज लेटर असतं किंवा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वेबसाईट आहे त्याच्यावरती. आता आपल्याला अपेक्षा आहे का वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वेबसाईट बघून आणि त्यातलं काय आलेलं आहे बघण्याची. सो काही ठिकाणी आपण पोहोचणार नाहीये, हे लक्षात घ्या. हा अगेन क्लासिकल क्वेश्चन ऑफ अ सिच्युएशनल अवेअरनेस. सो अटेम्प्ट दिस 100 मिलियन फार्मर्स कसा सॉल्व्ह करायचा दिसतोय सगळ्यांना. अगेन स्टेप बाय स्टेप बेसिसवर जा. हा काय इलिमिनेट करायला पाहिजे, दुसरा काय इलिमिनेट करायला पाहिजे याचा प्रॉपरली विचार करा. सर सेकंड इलिमिनेट होऊ शकतो, सेकंड इलिमिनेट होऊ शकतो का? कारण पहिल्या ह्याच्यात पण इट इज अ प्लॅटफॉर्म म्हटलंय, थर्ड मध्ये पण डिजिटल प्लॅटफॉर्म म्हटलंय, आणि फोर्थ मध्ये पण प्लॅटफॉर्म्स. फक्त सेकंड मध्ये म्हटलं नाही म्हणून, पण तेच एक उत्तर असू शकतं कदाचित. एक्झामिनरनी सगळीकडे प्लॅटफॉर्म पण स्वतःहून टाकला असेल कदाचित. सो आय विल नॉट टेक दिस की ह्याच्यावरती नाही जायचं. नीट विचार करा, प्रश्नाच्या ह्याच्यामध्ये काही हिंट आहे का, ऑप्शन्स मध्ये काही हिंट आहे का याचा विचार करा. ऑर्गॅनिक अॅनिमल हजबंड्री ते थोडंसं प्रॉब्लेमॅटिक वाटतं. का? ऑर्गॅनिक फार्मिंग असू शकतं आणि ते पण 100. ऑर्गॅनिक अॅनिमल हजबंड्री असायला काही प्रॉब्लेम नाही. काय ऍग्रिकल्चर वाले आहेत बरेच लोक इथं, आपल्याला आहे काय प्रॉब्लेम काय ऑर्गॅनिक हजबंड नाही ना, काय प्रॉब्लेम नाही. सी एलिमिनेट होतं. सी इलिमिनेट होतं का? फुल्ली इंटिग्रेटेड. का नाही फुल्ली इंटिग्रेटेड? ते थोडं एक्सप्लेन झालं ना. सेकंड इलिमिनेट होतं कारण की 100 मिलियन फार्मरची गरज नाही वाटत एखादं नेटवर्क जे सपोर्ट करते बरं. डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिक. ओके, आता आपल्याकडे हिंट काय आहेत बघा. पहिले 100 मिलियन फार्मर्स. ओके, बाकी काही दिलेलं नाही तिथं, पण काय दिलंय 100 मिलियन फार्मर. आता हा आकडा छोटा आहे का? 100 मिलियन मोठा आकडा आहे, बरोबर. आता सगळ्या ह्याच्यामध्ये फोकस कशावरती आहे बघा. मिशन इनकरेजिंग फार्मर्स टू फॉर्म फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन. व्हॉट इज फार्मर प्रोडक्ट ऑर्गनायझेशन और ऍग्री बिझनेस कन्सोर्टियम, व्हॉट इज इट? काय ते? पोस्ट हार्वेस्ट नंतरच्या सर्व गोष्टी. फार्मर प्रोड्यूस ऑर्गनायझेशन, फार्मर प्रोडक्ट ऑर्गनायझेशन हा काय प्रकार आहे? प्रोसेसिंग सेक्टरवरती फोकस केलं. सो फार्मर्स आणि आपल्या ऍग्रिकल्चर मध्ये प्रॉब्लेम काय, फार्मर फार्मिंग करतात पण मग त्याचं मार्केटशी लिंकेज नाही प्रॉपरली, ते इकॉनॉमी ऑफ स्केल वरती जात नाही आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती प्रोसेसिंग पण होत नाही. सो फार्मर प्रोडक्ट ऑर्गनायझेशन एक प्रकारची काय, हे सगळं काम करते, जी प्रोडक्शन पासून त्याच्यावरचे प्रोसेसिंग नंतर मार्केटिंग पासून एक प्रकारची शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेली कंपनी, जी प्रोडक्शन पासून डिस्ट्रीब्युशन पर्यंत, मार्केटिंग पर्यंत, त्याच्या प्रोसेसिंग पर्यंत सगळ्या गोष्टी करणार आहे. मला सांगा, अशा कंपनीसाठी ऍग्री बिझनेस कन्सोर्टियम साठी 100 मिलियन फार्मरची गरज आहे का? यह एक मंच है जिसका ध्येय किसानों को कृषक उत्पादन संगठन और कृषि व्यवसाय संघ बनने में प्रोत्साहित करता है. कृषी व्यवसाय संघ बनवायचा आहे मला 100 मिलियन फार्मरचा, आणि कोण कुठं प्रोडक्शन करणार आणि काय करणार आहे, आलंय का लक्षात? सो 100 मिलियन आणि तो
कृषी व्यवसाय संघ याचा हे वाटतंय का लॉजिकल कनेक्शन? FPO मध्ये मी म्हणे 10,000 लोक ठीक आहे, 20,000 ठीक आहे, पण 100 million इज अ बिट प्रॉब्लेमॅटिक टर्म. It is a digital platform fully integrated with service provider and built on a blockchain that let buyers, sellers, and third parties trade fertilizer quickly and securely. See, is fertilizer a that much important priority in a contemporary time? जिथं आपल्याला असा प्लॅटफॉर्म लागेल, इनिशिएटिव्ह लागेल जो 100 million फार्मर्सला कनेक्ट करेल. ओके, परत एकदा आपण बघू ह्या परत ऑप्शन्स वरती. इथे कशावर बोलताय? फार्मर प्रोडक्ट ऑर्गनायझेशन वरती. इथे कशावर बोलताय? फर्टिलायझर. इट इज इंटरनॅशनल अलायन्स अँड नेटवर्क ऑफ इंडिव्हिज्युअल अँड फार्मिंग ऑर्गनायझेशन इंटरेस्टेड इन सपोर्टिंग अँड स्ट्रेंथनिंग द डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिक अॅनिमल हजबंड्री. सो पहिले ह्याच्यावर ऑर्गॅनिक अॅनिमल हजबंड्री वरती फोकस आहे. याच्यात FPO वरती फोकस आहे. इथे फर्टिलायझर्सच्या ट्रेड वरती फोकस आहे. अँड नाव सी दिस platform for accelerating the transition towards the food and water system that are net zero, nature positive, and that aims to increase the farmer resilience. Okay? काय करतायत? ट्रान्झिशन करायचंय कशाकडे? फूड अँड वॉटर सिस्टीम कडे, अशा की जी नेट झिरो, नेचर पॉझिटिव्ह आणि फार्मर रेझिलियन्स वाढवेल क्लायमेट चेंजच्या कंटेक्स्ट मध्ये. सो टेल मी की कुठे 100 million फार्मर अप्रोप्रिएट वाटतंय? 100 million फार्मर फर्स्ट. ओके, त्याच कंटेक्स्ट मध्ये तुम्ही असा पण विचार करू शकता की त्या 100 million वर्ड सोबत व्हॉट इज आवर रिसेंट कंटेम्पररी फोकस प्रायोरिटी, की ज्याच्यावरती असा नवीन इनिशिएटिव्ह आलेला असेल. कारण नवीन इनिशिएटिव्ह आहे ना 100 million फार्मर्स. सो तो सध्या का न्यूजमुळे असेल, कशाच्या प्रायोरिटीला तो टॅकल करणार असेल याचा विचार करा. सो काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला प्रायोरिटी, कंटेम्पररी फोकस, कंटेम्पररी कन्सर्न हे समजल्यानंतर सॉल्व्ह होतो. तुम्हाला लक्षात आलं की आजच्या काळातल्या ह्या प्रायोरिटीज आहेत, हे कन्सर्न आहेत, त्यावेळेला तो सॉल्व्ह होतो. सो हा त्या पद्धतीचा प्रश्न होता. तुम्हाला विचार करायला पाहिजे होता की ह्या 4 ऑप्शन पैकी कशावरती जास्त काय असणार आहे, फोकस असणार आहे, किंवा ते जास्त गरजेचं आहे. फर्टिलायझर, अॅनिमल हजबंड्री आणि FPO हे महत्वाच्या गोष्टी असल्या तरी त्यात ती 100 million फार्मरची इन्व्हॉल्वमेंट आणि त्यातल्या त्यात इतक्या वायडर स्केलची गरज ही तितकी वाटत नाही. आलंय लक्षात? सर आपण C कडे गेलो असतो तर का जायचं ते सांग ना तू. डिजिटल प्लॅटफॉर्मवर 100 million फार्मर्स येऊ शकतात. डिजिटल प्लॅटफॉर्म फुल्ली इंटिग्रेटेड विथ फर्टिलायझर. फर्टिलायझर हा इतकं कन्सर्न आहे की शेतकऱ्यांना खतं मिळत नाहीयेत, हा कन्सर्न आहे का आजच्या काळातला, की जास्त खतं मिळतात हा कन्सर्न आहे? जास्त मिळत आहेत हा. आणि इंटरनॅशनल लेवलला शेतकऱ्यांनी खताच्या लेवलला काहीतरी ट्रेड करावं वगैरे, अशा प्रकारचं काही आपल्याला गरज तरी आहे का इनिशिएटिव्ह? आपण आता नॅनो फर्टिलायझर कडे चाललोय, वेगवेगळे त्याच्यात इनिशिएटिव्ह आणतोय. सो जरी तुझं म्हणणं बरोबर आहे की डिजिटल प्लॅटफॉर्म मुळे विचार करू शकतो, पण त्याच्या सोबत जे दिले ना फर्टिलायझर, ते थोडस इश्यू आहे, प्रॉब्लेमॅटिक आहे. आलं लक्षात? मी त्यामुळेच अॅनिमल हजबंड्री, फर्टिलायझर आणि ऍग्री बिझनेस कन्सोर्टियम याच्यामधलं कुठली प्रायोरिटी, तिथं बघा ही क्लायमेट चेंज, क्लायमेट न्यूट्रलिटी याच्यावरती ते जास्त बोलत आहे. 100 million म्हणजे जगभरातील बऱ्याच शेतकऱ्यांना इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न दिसतोय. सो त्या दृष्टीने प्रायोरिटी कशी असायला पाहिजे याचा विचार करा. आले लक्षात? कितवा प्रश्न होता आपला? सर याच्यामध्ये ते FPO बद्दल थोडं माहित असणं म्हणजे गरजेचं होतं, कारण की मग नाही तर 4th ऑप्शन जाऊ शकतो. त्यामुळे FPO ही आयडिया असेल. पण म्हणून मी परत म्हणतो की मेन्सचा इथे फायदा होतो. तुम्ही मेन्सच्या नोट्स थोड्याशा हे करायला पाहिजेत की आता ही आपली शेतकऱ्यांच्या रिलेटेड डबलिंग फार्मर्स इन्कमची कमिटी कोणती होती? अशोक दलवाई कमिटी, बरोबर? की हमीद दलवाई कमिटी? अशोक दलवाई कमिटी. अशोक दलवाई कमिटीने सांगितलं होतं की आपल्याला किमान 30,000 FPO ची गरज आहे. 30,000 FPOs. ओके, छोट्या छोट्या स्केलला. आता 30,000 FPO आणि एका FPO मध्ये 100 million लोक असतील.
तर ते पॉसिबल आहे का, याचा अर्थ छोट्या छोट्या लेवलला ते FPO असतं. म्हणून मी हिंदीकडे का गेलो बघा, तिथे शब्द ऍग्री बिझनेस कन्सोर्टियम. काय म्हटलं हिंदीमध्ये? कृषी व्यवसाय संघ. कृषी व्यवसाय संघामध्ये इतकी लोक लागतील का? मॅनेजेबल असेल का ते एवढे ऑर्गनायझेशन मॅनेज करणं? त्यामुळे हिंदी ट्रान्सलेशन कधी कधी काय करायचं, क्विकली बघून घ्यायचं की नक्की काय म्हणायचं, जरी आयडिया नसेल तर. ठीक आहे. थोडासा आपण हा म्हणू की कॉम्प्लिकेटेड होता, पण बघूया जमतोय का आपल्याला. 32 नंबर. Giant stars live much longer than dwarf stars. Compared to dwarf stars, giant stars have a greater rate of nuclear reaction. अगेन नॉट नेसेसरली आपण राईट आन्सर पर्यंत पोहोचू, पण काही विचार करता येतो काय याचा बघा. ग्रेटर रेट ऑफ न्यूक्लिअर रिॲक्शन म्हटलं आणि लाईफ लॉंगर म्हटलंय. जर त्याचं जर रिॲक्शन जर जास्त म्हणजे फास्ट रेट असेल तर लाईफ करणार नाही. Exactly. See the second statement. Compared to dwarf stars, giant stars have a greater rate of nuclear reactions. So nuclear reactions rate किती जास्त आहे. And they are saying giant stars live much longer than dwarf stars. So एक तर रेट ऑफ रिएक्शन जास्त असेल किंवा एक तर लाईफ स्पॅन जास्त असेल. दोन्ही एकत्र येतील का? नाही येणार. बरोबर. बोथ स्टेटमेंट आर करेक्ट. बोथ स्टेटमेंट आर करेक्ट. सो यापैकी आन्सर असायला पाहिजे. राईट. स्टेटमेंट ए इज करेक्ट और स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट. आता काय करायचं? Giant stars live much longer than dwarf stars. कोणतं चुकीचं वाटतंय तुम्हाला त्यातल्या त्यात? फर्स्ट कोण म्हटलं? फर्स्ट का बरं? रिॲक्शन जास्त होत असते तेव्हा त्यांचं लाईफस्पॅन कमी होतं. पण मग तुम्ही अज्युम करताय की जायंट स्टार्स ग्रेटर रेट ऑफ न्यूक्लिअर रिएक्शन आहे. ते कसं म्हणजे कशाच्या बेसिसवर जात आहे? डॉफ नावाचा जो वर्ड आहे ना, डॉफ सीट सुद्धा असं डॉग. सो त्याच्यानुसार जर पकडलं तर ते कदाचित हायबरनेशन प्रोसेसमध्ये लॉंग ड्युरेशन सिस्टम करू शकतो. डॉर्फ स्टार्स. ओके. बाकीच्याला काय वाटतं? जायंट स्टार्स असतील तर तेवढंच कोलिजनला जास्त हे असेल तिथे. जायंट स्टार्सला ग्रॅव्हिटीमुळे इम्पॅक्ट जास्त होईल, त्याचा मास खेचण्यामध्ये ते लवकर डिस्ट्रॉय होतं. लवकर ते डिस्ट्रॉय होऊ शकतं. मग ते लाईफ लॉंगर असते असं वाटलं? नसेल. अजून अजून काय विचार करायचा? सेकंड बरोबरही असू शकतं, कारण तिथं क्लिअरली म्हटलं ग्रेटर रेट ऑफ रिॲक्शन आहे त्यांचं. कारण अगदी जायंट नॅचरली हायर एनर्जी कन्झ्युम करते मोठे स्टार असल्यामुळे. सी एक तर क्लिअर आहे, त्यातलं 2 पैकी एक स्टेटमेंट चुकीचं आहे. आपण 50% पर्यंत पोहोचलोय. वी कॅन गो आयदर वे. बरोबर. तो आपल्या फेवर मध्ये येऊ शकतो किंवा डिसफेवर मध्ये येऊ शकतो. सो जर फेवर मध्ये मला अॅक्युरेसी माझी वाढवायची असेल तर, किंवा एक कॅल्क्युलेटेड रिस्क कडे जायचं असेल, काय विचार करायला पाहिजे? असं इमॅजिन करा एक जायंट स्टार आहे, तो त्याचा लाईफ स्पॅन जास्त असण्याचे चान्सेस जास्त आहेत की त्याचे न्यूक्लिअर रेट ऑफ रिएक्शन जास्त असण्याचे चान्सेस आहेत. तर पॉसिबिलिटी राईट हिअर इट माइट गो अदर वे. As I am saying, what is the greater possibility? कशाची जास्त पॉसिबिलिटी आहे की तो जास्त जगत असेल की जास्त रिएक्शन्स असतील? Okay. Most probably the reactions might be much more because तो स्टारच काय मोठा आहे. सो रिएक्शन जास्त असण्याचे चान्सेस जास्त आहेत. रिएक्शन जास्त असतात तर तो काय असणार आहे? तो कन्झ्युम किंवा लवकर संपण्याचे चान्सेस आहेत. सो स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट अँड स्टेटमेंट 2 इज करेक्ट. ओके. These are the 5 questions that we have seen. अजून 2024चा पेपर आपण उद्या पण परत 5 प्रश्न बघू. सो हे का करायचं आपल्याला डेली बेसिस वरती? प्रश्न बघायची सवय लागली पाहिजे आणि पुन्हा एकदा एक गोष्ट डोक्यात फिट बसली पाहिजे. आपण जो अभ्यास करतोय
अपार्ट फ्रॉम दॅट जर तुम्ही पेपर वाचला नाही प्रॉपरली, क्वेश्चन प्रॉपर वाचले नाहीत, तर याला काय अर्थ नाही. आता 5 प्रश्न बघितलेत आपण, त्याचा आणि अभ्यासाचा काही संबंध होता का? यू हॅव टू थिंक ऑन दी स्पॉट. ऑन द स्पॉट विचार करायचा आहे, बरोबर विचार करायचा आहे. त्याचा आपल्या अभ्यासाचा फायदा होतो बघा. 100 मिलियन फार्मर्सच्या वरती तुम्ही एक्झाम हॉलमध्ये पटकन थॉट प्रोसेस करून पुढे जाल, कारण तुम्हाला माहिती आहे दिस इज द कंटेम्पररी क्रायसिस. करंट अफेअरच्या लेक्चर्सचा आपण म्हणू हा प्रश्नच आले नाही त्याच्यातून, तसं नसतं. त्यातून तुम्हाला लक्षात येतं की कंटेम्पररी एरियाज कोणते आहेत, कंटेम्पररी प्रायोरिटीज कोणते आहेत, कंटेम्पररी फोकस कोणते आहेत. हे जरी समजलं तरी असे प्रश्न काय करतात, बरोबर येतात. सो इट्स नॉट ऑलवेज अबाउट की हे आपण वाचले आणि त्याच्यावरती प्रश्न येणार. त्याच्या बेसिसवरती तुम्हाला लॉजिकली हे करता आलं पाहिजे की वी कॅन इलिमिनेट दिस ऑप्शन. ओके, कळलं इथपर्यंत? उद्या आपण आणखी 5 प्रश्न 2024 बघूया.